हॅलो. तर कसं वाटतंय तुम्हाला हे क्लायमेट? आम्ही पहाटे 4 वाजता उठून कास पठार बघायला निघालो होतो. म्हटलं लवकर पोहोचेल तिथे 7-7:30पर्यंत पोहोचून जाईल पुण्यातून आणि मग व्यवस्थित तिकीट वगैरे भेटेल आणि कास पठार पण बघण्याचा आनंद घेता येईल छानपैकी. पण असं झालं, ज्यावेळेस आम्ही साताऱ्यामध्ये पोहोचलो तर तिथे गेल्यावरती काय आलं की आज मॅरेथॉन आहे आणि पूर्ण म्हणजे कास पठारचे जाणारे जेवढे काही रस्ते आहेत ते सगळेच बंद आहेत. मग कास पठार नाही तर म्हटलं मग चला आपण बारामोटेची विहीर तर बघून येऊयात. आणि ही एक खरंच खूपच छान अशी विहीर होती, जी की लिम गावाजवळ आहे, जे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. आणि ही एक ऐतिहासिक विहीर आहे. ही विहीर ना षटकोनी आकाराची आहे आणि त्यांनी मध्यभागी असं 2 मजली महाल बांधले. खूपच छान वाटतं आणि दगडाचा वापर करून त्यांनी ही विहीर बनवली आहे. अगोदर तिथे अशी आमराई होती, म्हणजे त्या आंब्यांच्या झाडांना पाणी देण्यासाठी ही विहीर बांधली होती आहे. आणि तुम्ही नक्की तिथे जाऊन या विहीर बघू शकता. सभोवतालचं वातावरण पण खूप छान आहे. आणि साताऱ्यातून विहिरीकडे जाण्यासाठी पण रस्ता चांगला आहे, गावातूनच आहे पण छान आहे. मग कास पठारला जायचं होतं पण मॅरेथॉन आणखी संपलं नव्हतं, टाईम पण खूप शिल्लक होता. तर मग सगळ्यांनी ठरवलं की चला आपण ठोसेघर धबधब्याला जाऊन येऊयात. नाश्ता करून मग आम्ही ठोसेघर धबधब्याला पोहोचलो. तर आम्हाला ह्या सापाने दर्शन दिलं. यार कसला हा साप होता, असा ग्रीन, म्हणजे तो झाडामध्ये दिसत पण नव्हता. आणि एका काकांनी आम्हाला दाखवलं जे की आम्ही तिथून त्या झाडाच्या खालून जाणार होतो. मग नंतर आम्ही रूटच चेंज केला, कारण तो दिसायला पण असला दिसत होता आणि फर्स्ट टाइम असा ग्रीन कलरचा स्नेक बघितला होता आम्ही. आणि हां, हे ऑबियस आहे की ज्यावेळेस आपण नेचरच्या ठिकाणी किंवा जिथे खूप हिरवळ आहे आणि पाऊस कंटिन्यू चालू आहे, अशा ठिकाणी असे आपले प्राणी भेटतातच. त्यामुळे आपण थोडीशी काळजी घेतलीच पाहिजे असं कुठे फिरायला वगैरे गेल्यावरती. मग पुढे गेल्यावरती हा बघा, हा आहे ठोसेघरचा मोठा धबधबा. खूपच छान असा धबधबा होता. असं निसर्गाच्या सानिध्यात आल्यावरती ना खरंच खूपच छान वाटतं. मग नंतर तिथे छोटे छोटे धबधबे पण होते खूप सारे, पण आम्हाला मोठ्या धबधब्यापेक्षा आहे ना छोटा धबधबाच बघायला खूप आवडला. खूपच छान होता तो. आणि असं असं का छान वाटलं तर तिथे ना असं जवळून पण बघायला भेटत होतं आणि तिथे ना पाठीमागं ते धबधब्याचं पाणी होतं ना, तर ते पडून पडून नाही का अशी पाठीमागे गुहा बनली होती, त्याची माती पूर्ण निघून गेली होती आणि त्यापासून आहे ना तिथे अशी डोंगराची माती निघून तिथे गुहा बनली होती. बघा ही गुहा कशी आहे, आतमध्ये भीती वाटत होती पण खूपच छान, असं पाण्याचा पण आवाज यायचा आतमध्ये, असा खूपच डेंजर वाटत होतं. खूपच छान असं वातावरण असल्यामुळे तर आणखीच छान वाटत होतं आणि आतमध्ये पाण्याचे क्षार पण उडून येत होते. तुम्ही पण नक्कीच भेट द्या या धबधब्याला. खूपच छान असं वातावरण आहे तिथे. आणि काळजी पण घ्या थोडीशी धबधब्याच्या शेजारी गेल्यावरती किंवा ज्यावेळेस तुम्ही नेचरच्या ठिकाणी जाता त्यावेळेस. मग ठोसेघरच्या बाहेर निघताना आम्हाला ना छान असं मुंग्यांनी बनवलेलं कन्स्ट्रक्शन दिसलं, जे की त्यांनी पावसापासून किंवा वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी एवढं छान असं बनवलं होतं ना. खरंच त्यांचं ना म्हणजे किती छान असं बनवतात ना ते, किती असं त्यांना नॉलेज असं ना, जे की आपल्याला शिकवून पण एवढं येत नाही तेवढं. आणि नंतर काही फायनली आम्ही पोचलो कास पठारला आणि ही आहेत कास पठारवरची फुले. आणि आम्ही 3 वाजता तिथे पोचलो, कारण मॅरेथॉनमुळं तर आमचा तर गोंधळ झालाच, कारण मध्ये आम्हाला माहीत पण नव्हते की तिथे मॅरेथॉन वगैरे असेल म्हणून. आणि त्यामध्ये आम्ही गेलो होतो सॅटर्डे संडेला, जे की सॅटर्डे संडेला खूपच गर्दी असते. मी तर सगळ्यांना असं सजेस्ट करेल की प्लीज कास पठारला आहे ना जायचं असेल ना तर वीकडेजमध्ये जा, कुणीही विकेंडमध्ये जाऊ नका, कारण विकेंडला गेलं ना तुम्हाला ना आम्हीच तिथे गाडी 3 किलोमीटर मागे पार्क केली आणि तिथून वरती पठारावरती आम्ही चालत गेलो. तिथे गेल्यावरती खूप छान वाटतं, फुलं वगैरे बघायला खूप छान आहेत आणि असं म्हणजे स्वर्गात गेल्यासारखं वाटतं खरंच. आणि असं सगळीकडे धुकं पण पडलेलं असतं, पण धुकं असल्यावरती फुलं वगैरे व्यवस्थित नाहीत दिसत, पण ज्यावेळेस धुकं निवळून जातं ना खूपच छान असं वातावरण होऊन जातं. आणि थोडा थोडा पाऊस पण येत होता, त्यामुळे आणखीच वातावरण छान झालं होतं. तुम्ही पण नक्की कास पठारला जाऊन या, खरंच खूपच छान वाटतं तिथे गेल्यावर. असं ना डोळे तृप्त झाल्यासारखे वाटतं, सगळीकडे नुसतं फुले फुले फुले, रंगीबेरंगी फुले दिसतात. आणि नंतर मग येताना आम्हाला असे छोटे छोटे धबधबे पण दिसले, तिथे पण आम्ही मस्त असं फोटो सेशन केलं. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.